आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी चंद्रभागेच्या तीरी एकत्र आल्याचं आपण साम टीव्हीच्या या स्क्रीनवर पाहतोय। एकादशी आहे। आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरमधील चंद्रभागेचा तीर जो आहे तो ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरामध्ये दुमदुमल्याला पाहायला मिळतोय। एकूणच काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची पूजा केल्यानंतर एकादशीला आलेल्या या सर्व वारकऱ्यांना आता दर्शन रांग जे आहे ती सुरू आहे। दुसरीकडे पंढरपूरमध्ये जवळपास 30 लाख भाविक आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे। चंद्रभागेचा हा तीर आहे। या ठिकाणी स्नान केल्यानंतर चंद्रभागा नदीला स्नान करतात आणि मग महाद्वार घाट मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक जात असतात। आपण ही सगळी गर्दी जी आहे ती पाहतोय। पंढरपूरमधील हा चंद्रभागेचा तीर आहे। या नदीचा आकार या ठिकाणी चंद्रासारखा होतो म्हणून खरं तर याला चंद्रभागा नदी म्हटलं जातं। हिचं नाव भीमा नदी आहे। दुसरीकडे प्रशासनाने मात्र जय्यत तयारी जी आहे ती दर्शनासाठी केलेली दिसते। मोठा पोलीस बंदोबस्त आहे, मदतनीस आहेत आणि वारकऱ्यांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडलं जातंय। एकूणच आपण पाहिलं तर आषाढी एकादशी निमित्त प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे आणि मोठा वारकऱ्यांचा मेळा जो आहे तो पंढरीमध्ये एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्ञानोबा तुकारामाच्या गजरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांसाठी आज आनंदाचा क्षण आहे आषाढी एकादशीचा। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।